सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं, भक्तांच्या संसारांची मामांना चिंता. सद्गुरू बाळूमामांना आहे तुमच्या संसाराची काळजी. 1963 सालची गोष्ट. दुर्गाप्पा भंडारा यात्रेपूर्वी 2 महिने मामांजवळ सेवेला येऊन राहिला. यात्रेनंतरही 2 महिने तो सेवा करीत राहिला. त्याच्या घरी बायको, 4 मुले व डोळा गेलेला एक बैल होता. एकटीच पत्नी संसाराचा गाडा रेटत होती. तिने आंधळा बैल विकला. इकडे मामा एक दिवस दुर्गाप्पाला म्हणाले, अरे दुर्गाप्पा, तुझी बायको दररोज माझे मडे 100 वेळा तर तुझे मडे 100 वेळा उचलत आहे. आम्हा दोघांच्या नावाने ओरडत आहे. तुझा तो आंधळा बैल तिने विकला आहे. तू आता तुझ्या घरी परत जा. मामांचे सांगणे ऐकून दुर्गाप्पा डोके धरून गप्प बसला. त्याला मामा काय सांगतात तेच समजेना. पुढे मामा म्हणाले, अरे लेका, हे 200 रुपये घे. त्यातलं तुझ्या मड्यावर 20 रुपये बडवून घे. तुला गावात बैल मिळणार नाही, बाजारात मिळणार नाही, पण पांढऱ्या रंगाचा गोल शिंगाचा बैल 180 रुपयात मिळेल. आज्ञेनुसार दुर्गाप्पा गावात आला. 2 बैले पाहिली, पण व्यवहार जमला नाही. नंतर छचडीच्या बाजारात गेला. तिथे 3 बैल पाहिले, पण मोठ्या किमतीमुळे त्याला घेता आले नाहीत. निराश होऊन तो खेड्याकडे परतत होता. यल्लाप्पा नावाचा एक माणूस भेटला. बाजाराकडे येण्याचे कारण त्याने विचारले. त्याचा स्वतःचाच एक बैल द्यायचा होता, परंतु तो अतिशय मारका होता. त्या बैलाला यल्लाप्पा फार कंटाळलेला होता. त्याने बोलण्यात युक्ती केली आणि 180 रुपयाला बैल दुर्गाप्पाला विकत दिला. दुर्गाप्पाने त्या बारक्या बैलाला 2 कासरे दोऱ्या लावल्या म्हणजेच, आणि माणूस पुढे आला की तो बैल मारण्यास अंगावर धावत असे. माणूस मागे झाल्यास बैल लाथा झाडत असे. शिवाय संतापाने डुराकणे त्याच ते चालूच होते. दुर्गाप्पाने कसे तरी बैलाला एकदाचे घरी आणले. तथापि आता पुढे निभवायचे कसे? दुर्गाप्पा घरातूनच मामांना म्हणू लागला, देवा, असला बैल दिलास, आता मी कसा धंदा करू? 1-2 दिवस हाच जप चालला होता. मामाने काय किमया केली ते जाणतो. बैल शांत समाधींनी होऊ लागला. दुर्गाप्पाची बायको देखील एकच दोरीने बैल सोडू लागली. पाणी पाजणे, चारा घालणे इत्यादी करू लागली. मामांच्या कृपावाणीचा प्रभाव म्हणजेच परपंचात सुख आणि भरभराट. पुढे एकदा मामा दुर्गाप्पाला म्हणाले, अरे दुर्गाप्पा, त्या पांढऱ्या बैलाला म्हातारा झाला तरी कुठे देऊ नको, आपल्या शेतातच त्याला मूठ माती दे. मामांच्या आज्ञेनुसार दुर्गाप्पाने बैलाला अखेरपर्यंत सांभाळले. ही तुम्हाला भक्तांच्या संसारांची मामांची चिंता ही तुम्हाला कहाणी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. माझ्या चॅनलवरच्या कहाणींना शेअर करा. बेल आयकॉनवरती टच करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील.